आता अधिक मासही सुरू आहे आणि आंब्याचा सीझन आहे, तर त्याच्यासाठी आणि आज गुरुवारही आहे, त्यानिमित्त मी असा हा साजूक तुपातील तोंडात विरघळणारा मऊसूत असा हा आंब्याचा शिरा बनवलेला आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि असा हा मी छान नैवेद्यासाठी बनवलेला आहे. आता त्याच्यावरती मी तुळशीपत्र ठेवून घेते आहे. आपल्या श्री विष्णूंच्या नैवेद्यासाठी बनवलेला आहे. तर चला आज आपण हा साजूक तुपातील आंब्याचा शिरा बनवूया. त्याच्यासाठी मी आता हे ना पाववाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून घेतलेले आहेत. अगदी अर्धा ते 1 सेकंदासाठी मी ते असं तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि नंतर 1 वाटी असा हा मोठा रवा आहे, तो आपण या तुपामध्ये ना छान असा सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हे पाहू शकता छान कलर आलेला आहे त्याला. आणि साईड बाय साईड मी तिथं एका पातेल्यामध्ये ना पाणीसुद्धा 1 वाटी गरम करून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गरमच पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा बोललं ते पाणी असं पिवळसर कसं होतं, तर मी मिक्सरमध्ये ना आंबा फिरवून घेतलेला आहे, आंब्याचा गर काढून, आणि ते मिक्सरचं भांडं त्या पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि तेच पाणी वापरलेलं आहे आणि पाणी गरम करूनच वापरलेलं आहे, ज्यामुळे ना शिरा आपला छान असा होतो, एकदम मऊ आणि लुसलुशीत. पाणी पण आणि दूध पण गरमच आहे आणि पाणी आणि दूध टाकल्यानंतर असं आपण छान मिक्स करून घेणार आहोत. एक ते 1 ते 1.5 मिनटासाठी झाकण ठेवलं आणि नंतर पुन्हा असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे पहा आंब्याचा मी असं पल्प काढून घेतलेला आहे आणि मिक्सरला तो फिरवून घेतलेला आहे. आणि एक आंब्याचा आहे, ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने हे आंब्याचा गर पण घेतलेला आहे. 1 वाटी असा हा आंब्याचा पल्प घेतलेला आहे मी मिक्सरला फिरवून. आता तो पण छान आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया रव्यामध्ये. आणि कोमट दुधामध्ये ना मी असे हे 5 ते 7 केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या आहे, ज्याच्यामुळे ना आपल्या शिऱ्याला कलरही छान असा पिवळसर येईल आणि त्याची केशराची टेस्टही छान येईल. याच्यामुळे मी केशराचं दूध टाकलेलं आहे. केशर नसतील नाही टाकलं तरीही चालेल. आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आंबा पण गोड आहे, त्याच्यामुळे साखर ना मी पाऊण वाटी अशी घेतलेली आहे आणि ती साखर पण आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आणि आंब्याचा पल्प मी लास्टला का टाकलं, अगोदर पाणी आणि दूध टाकलेले, आपण दूध टाकलेलं आहे. आंबा एखाद्या वेळी आंबट असण्याची शक्यता असते, तर मग आपल्याला ते फुटेल ना, त्याच्यामुळे मी आंब्याचा पल्प नंतर टाकलेला आहे. पण आंबा आहे गोड आणि हे छान असं पण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अजून 1 ते 1.5 मिनटासाठी आपण हे छान वाफवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी हे त्याच्यावर ते झाकण काढून असं छान शिरा मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहोत. नाही टाकली तरीही चालेल, कारण आंब्याचा स्वतःचा असा छान असा ह्याला चव आहे, त्याच्यामुळे नाही टाकलं तरीही चालेल. पण मी टाकलेली आहे 1 चमचा आणि छान असा हा मिक्स करून घेतलेला आहे आपण आता हा शिरा. आणि त्याच्यानंतर अगदी शेवटी 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा हा आपला मऊ लुसलुशीत शिरा होईल. तर असा आपला हा मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे. आता आपण ना त्याचा नैवेद्य दाखवून घेऊया. आता एका वाटीमध्ये हा शिरा मी भरून घेते आहे. आता हा साजूक तुपातलाच आहे, त्याच्यामुळे वाटीला तूप वगैरे काही लावण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारे मी एका केळीच्या पानावर याचा नैवेद्य दाखवून घेते आहे. आता वरून नाही सजावट केली तरीही चालेल, पण पिस्त्यांचे थोडेसे काप आहेत ते मी वरून ठेवते आहे. आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे श्री विष्णूंना, तर आपण त्यावर आवर्जून असं हे तुळशीपत्र ठेवायचं आहे. अधिक महिना आहे, आंब्याचा पण सीझन आहे, तर तुम्हीही अशा प्रकारे हे आंब्याचा शिरा बनवून पहा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.